नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन काळे स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज WCDची आपली आन्सर की आलेली आहे. कालच आलेली होती, पण आपली जी वेबसाईट होती ती काय प्रॉपर चालत नव्हती. तर वेबसाईट आज सुरळीतपणे चालू आहे. सगळ्यांना ज्याचे त्याचे आन्सर की डाउनलोड केलं जात आहे. तर नक्कीच तुम्ही जर आन्सर की डाउनलोड केले नसेल तर तुम्ही पहिले जाऊन आन्सर की डाउनलोड करा. नंतर तुमचे मार्क चेक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला किती मार्क मिळाले. तर तुम्ही हे बघू शकता, महिला व बालविकास विभागाचं जे प्रसिद्धीपत्रक होतं ते आपल्यासमोर आलेलं होतं. 45 परीक्षा केंद्रावरती त्यांनी परीक्षा घेतली. विविध सत्रांमध्ये आपली परीक्षा झालेली होती. तर भरपूर म्हणजे एक्झामचे आपले शिफ्ट पण भरपूर झाले. 10-10 शिफ्ट जवळजवळ एकेका परीक्षेचे झालेले आहेत. तर त्यामुळे या परीक्षेमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे आता पुढे चालून सेफ स्कोर काय असू शकतो, माझे मार्क पण किती आलेले आहेत आणि एक्सपेक्टेड कट ऑफ पण काय लागणार आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. तर तुम्ही बघू शकता ही परीक्षेची सुधारित उत्तर तारीख आहे 24/4/2000 पासून तुम्हाला पाहण्यात येणार होती, पण ती आज तुम्ही बघू शकता. आज दिनांक 25 तारखेला तुम्हाला ती बघण्यात येते, कारण त्यांचा काही वेबसाईटचा थोडाफार प्रॉब्लेम होता. तर हे 23 तारखेचं प्रसिद्धीपत्रक हे आपल्यासमोर आलेलं होतं. तर सर्वप्रथम जर काही ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जर बघितलेली नसन आन्सर की, तर त्यांनी नक्कीच वेबसाईटला जा आणि आपली आन्सर की बघून घेऊ शकता तुम्ही. तर मित्रांनो, आपली हे अशी WCD.com पुणे ही आपली वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जर तुम्ही आले तर तुम्ही इथं गव्हर्नमेंट रिक्रुटमेंट याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्ही नक्कीच लॉग इन ID वरती तिथं पोहोचता आणि तुम्ही इथं खाली आलं तर तुम्ही इथं बघू शकता आपले सरळ सेवेचं प्रसिद्धीपत्रक जे की 23 तारखेला प्रसिद्ध केलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, हा नागरी सेवा दिन सेलिब्रेट करण्यासाठी PWMPSC वाला देत आहे आपल्या सर्व नवीन बॅचेसवरती 80% डिस्काउंट. सर्व PWMPSC वालाच्या नवीन बॅचेस आलेल्या आहेत. MPSC राज्यसेवा आणि कंबाईनच्या सर्व बॅचेसमध्ये तुम्हाला मिळणार आहे लाईव्ह क्लासेस, डेली प्रॅक्टिस पेपर्स, डेली मेन्स प्रॅक्टिस, क्लास नोट्स, फुल लेंथ टेस्ट, प्युअर कंडिलेस आणि अजून भरपूर काही, ते पण एकदम ॲफोर्डेबल प्राईजमध्ये. आणि अजून डिस्काउंटवरती डिस्काउंट मिळवण्यासाठी तुम्ही माझा कुपन कोड SK1000 वापरून अजून 1000 रुपयापर्यंत एक्स्ट्रा डिस्काउंट मिळवू शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की माझा कुपन कोड वापरून तुम्ही PWच्या सर्व स्टेट PSCच्या बॅचेसवरती डिस्काउंट मिळवू शकता, जसे की BPSC, UPPSC, MPPSC, OPPSC आणि आपली MPSC. तर नक्कीच यूज करा माझा कुपन कोड SK1000 आणि नक्कीच डिस्काउंट मिळवा. तर अजून एक मित्रांनो, जास्तीत जास्त मागणी असल्यामुळे नागरी सेवा दिनाची ऑफर 27 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. तर नक्कीच व्हिजिट करा PWMPSC वाला आणि आपली तयारी अजून मजबूत करा आणि माझा कुपन कोड SK1000 वापरून तुम्ही अजून जास्तीत जास्त डिस्काउंट मिळवू शकता. तर MPSCच्या तयारीसाठी सक्षम बॅच 2026 राज्यसेवेसाठी तुम्हाला मिळत आहे 5499 रुपयामध्ये. नाईक बॅच कंबाईनच्या फाउंडेशनसाठी तुम्हाला मिळत आहे 2499 रुपयामध्ये. आक्रोश बॅच MPSC राज्यसेवा प्रीसाठी तुम्हाला मिळत आहे 1999 रुपयामध्ये. सामर्थ्य बॅच MPSC कंबाईनसाठी तुम्हाला मिळत आहे 1999 रुपयामध्ये. मुख्य बॅच MPSC राज्यसेवा 2024साठी मिळत आहे तुम्हाला 799 रुपयामध्ये. मुख्य MPSC कंबाईनसाठी तुम्हाला बॅच मिळत आहे 799 रुपये आणि डिपार्टमेंटल PSI मुख्य बॅच आहे तुम्हाला मिळत आहे 799 रुपयामध्ये. तर या सर्व बॅचेसची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर नक्कीच व्हिजिट करा PWMPSC वाला आणि आपली तयारी अजून वाढवा. तर मित्रांनो, तुम्ही ह्या वेबसाईट आल्यावरती तुम्ही तुमचा ID आणि पासवर्ड टाकला आणि कॅप्चा कोड तुम्ही एक योग्य पद्धतीने फिल केला तर तुम्ही तुमच्या आतमध्ये ID तुमच्या ओपन होऊन जातात आणि तिथे तुम्ही तुमचे फॉर्म जे आहे ते सिलेक्ट करायचे. त्याच्यावरती ओपन केल्यानंतर कॅन्डिडेट रिस्पॉन्स म्हणून तिथं तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट बघायला मिळेल. तिथं तुम्हाला कळून येईल की तुमचे मार्क्स किती वाढलेले, क्वेश्चन काय रद्द झाले तुमच्या शिफ्टचा किंवा त्याचे सर्वांना काही मार्क दिलेले, तर तिथून तुम्हाला कळून येईल. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी माझी आन्सर की डाउनलोड केलेली आहे. तुम्ही बघू शकता मोठ्या अक्षराने लिहून दिलेलं आहे रिवाइज आन्सर की फॉर WCD रिक्रुटमेंट एक्झाम 10 ते 13 आणि 17 फेब्रुवारीला जी एक्झाम झाली त्याच्या संदर्भात. तर अशा पद्धतीने ही आन्सर की तुमच्यासमोर आहे. तर माझी आन्सर की डाउनलोड झाली आहे, तुम्ही पण तुमची आन्सर की डाउनलोड करा आणि मार्क बघा. आणि आता विषय तो एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो, आता त्याला ज्याचा त्याचा स्कोअर आलेला आहे. आणि आता पण तुम्हाला याच्यामध्ये माझं सांगणं आहे की याच्यामध्ये होणारे बऱ्यापैकी नॉर्मलायझेशन जवळजवळ 10-10 शिफ्टमध्ये परीक्षा झालेल्या असल्यामुळं जर तुम्हाला 70 मार्क जरी असेल तरी पण तुमचे शिक्षण म्हणजे सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी असते, कारण याच्यामध्ये बऱ्यापैकी मार्क वाढत असतात. तसं की तुम्ही बघू शकले असेल BMCला जिथं की 168 मार्क असणाऱ्याचे पण मार्क वाढले आणि जिथे 154 155 मार्क होते त्याचे पण डायरेक्ट तो एकदम टॉपर लेवलच्या मार्क त्याचे झाले. तर अशा पद्धतीने इथं टीचर्स जर एक्झाम घेतं म्हटल्यावरती तिथं थोडेफार पातळीमध्ये फरक होत असतो आणि त्याच्यामुळं मार्कमध्ये वाढ घट होत असते. तर मला तरी वाटतं की जर ज्या विद्यार्थ्यांना 80 आणि 85च्या दरम्यान जर तुमचे मार्क असेल, स्कोअर असेल, तर तुम्ही नक्कीच सेफ हँडमध्ये आहात. तुमचे मार्क जर वाढले तर तुमचे नक्कीच सिलेक्शनची प्रॉबॅबिलिटी आहे. अशा पद्धतीनं हा माझा एक अंदाज आहे. तुमचा काय अंदाज आहे, तुमचा काय स्कोअर आहे, तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगू शकता. आणि मित्रांनो, राहिला माझा स्कोअर, तर माझा स्कोअर मित्रांनो एवढा काही खास नाही. माझे 77 क्वेश्चन WCDच्या एका म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसरच्या पेपरमध्ये
आलेले आहेत करेक्ट, आणि 75 क्वेश्चन हे माझे सिनियर क्लर्कच्या एक्झाममध्ये करेक्ट आलेले. जर तुमचा काय स्कोअर आहे तुम्ही नक्कीच सांगा, आणि हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.